नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला या नवीन व्हिडिओमध्ये. तर जैसलमेरच्या वाळवंटी जीवनशैलीचा आनंद घेतल्यानंतर मी आलोय गडीसागर तलावाच्या विहंगम दृश्याचा व इथल्या मनमोहक वातावरणाचा आस्वाद घ्यायला. या तलावाबद्दल सांगायचं झाल्यास 1156 मध्ये राजा रावल जैसल यांनी याची बांधणी केली होती. तेव्हा याला जैसलासार तलाव म्हणायचे. त्यानंतर 1367 मध्ये गडीसिंग भाटी यांनी याची परत बांधणी केली आणि म्हणून तलावाचं नाव गडीसागर ठेवण्यात आलं. जैसलमेर किल्ल्यापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हे सुंदर तलाव तुम्हाला बघायला मिळेल. या तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता आणि इथे तुम्ही माशांना खाद्य देखील घालू शकता. ज्या प्रकारे हे भारतीय जोडपं माशांना खाऊ घालीत होतं ते बघून एका विदेशी पर्यटकाची त्याबद्दलची कुतूहलता लपू शकली नाही. संध्याकाळ होताच इथल्या वातावरणात एक वेगळाच बदल बघायला मिळतो. तसेच संध्याकाळी 7 वाजता इथे तलावाच्या मधोमध पाण्याच्या कारंज्यावर जैसलमेरच्या इतिहासाची माहिती देणारा एक माहितीपट दाखवण्यात येतो व अप्रतिम वॉटर लेझर शोचे आयोजन देखील करण्यात येते, तेही विनाशुल्क. चला तर बघूया या लेझर शोची एक सुंदर झलक. ये जल का स्रोत केवल मैंने तुम्हारे लिए ही प्रकट नहीं किया है पार्थ। एक दिन मेरा वंश यहाँ पल्लवित होगा और मेरा ही एक वंशज जिसके कुल में मेरा मेघाडंबर छत्र होगा और यहाँ भव्य दुर्ग की स्थापना करेगा। तर जैसलमेर मधील माझा 3रा दिवस उजाडला आणि मी निघालोय भारत पाकिस्तान सीमेलगत असलेल्या तनोट माता मंदिराचे दर्शन घ्यायला. 700 रुपये गाडीचे भाडे भरून मी निघालो या वाळवंटी प्रदेशाची सफर करायला. तर मी येऊन पोहोचलोय तनोट माता मंदिराच्या प्रवेशद्वारावर. 120 किलोमीटर अंतर पार करून सुद्धा कुठलाही थकवा मला जाणवला नाही, कारण या 3 तासाच्या प्रवासात वेगवेगळी गावं व सुंदर वाळवंटी प्रदेश बघायला मिळाले. चला तर बघूया मंदिराचा परिसर कसा आहे ते. पुरातन कथेनुसार तनोट माता यांना हिंगलाज माताची अवतार मानल्या जाते. तसेच इसवी सन 828 मध्ये भाटी राजपूत नरेश तनुराव यांनी या मंदिराची स्थापना केली होती. हे मंदिर भारतीय सेनेच्या देखरेखीमध्ये ठेवण्यात आले. या मंदिराची सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे जेव्हा 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे युद्ध झाले होते तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी या मंदिरावर कित्येक बॉम्बचा वर्षाव केला होता आणि त्यापासून वाचण्यासाठी भारतीय सैनिकांनी मंदिराचा आश्रय घेतला व तनोट मातेच्या कृपेने त्यातला एकही बॉम्ब फुटला नाही आणि त्यालाच तनोट माताचा चमत्कार देखील मानला जातो. त्यामुळेच भारतीय सीमा सुरक्षा बलासाठी हे मंदिर सर्वात मोठे श्रद्धास्थान आहे. आणि आजही ते निष्क्रिय केलेले बॉम्ब गोळे आपण इथे प्रदर्शनीमध्ये बघू शकतो व त्या युद्धातील वीर सैनिकांचे छायाचित्र देखील इथे लावण्यात आले. जैसलमेर मध्ये आल्यानंतर प्रत्येकाने इथे आवर्जून भेट दिलीच पाहिजे.
मंदिराच्या आवारातच इथे भारतीय सेनेचे शस्त्र प्रदर्शन देखील आपण बघू शकतो. ननोट माताचे अद्भुत दर्शन घेतल्यानंतर मी निघालोय परतीच्या प्रवासाला, पण वाटेत येणाऱ्या लोंगेवाला या ठिकाणी भेट देत जाणार आहे. चला तर निघूया लोंगेवाल्याच्या दिशेने. लोंगेवाल्याच्या दिशेने जाताना या सुंदर रस्त्याच्या कडेला मला काही हरणींचे दर्शन देखील झाले. चारी बाजूने फक्त वाळवंट आणि रस्त्यावर देखील कुणीच दिसत नव्हतं, आणि त्या क्षणी ते हरणीचं पिल्लू एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला. आणि 40 किलोमीटरचा अंतर पार करून मी पोहोचलोय लोंगेवाला या ठिकाणी. हे तेच ठिकाण आहे जिथे 4 ते 7 डिसेंबर 1971 मध्ये भारत पाकिस्तानचे युद्ध झाले होते. या 3 दिवसात भारतीय सेनेतील 120 सैनिकांनी पाकिस्तानच्या 3000 सैनिकांना व त्यांच्या 40 रणगाड्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यात भारतीय वायुसेनेच्या 4 फायटर विमानांनी तर खूप मोलाची साथ दिली होती. त्या घटनेवर आधारित सनी देओल व जॅकी श्रॉफचा बॉर्डर चित्रपट तुम्ही बघितला असेलच. दिशाहीन असलेल्या 3000 पाकिस्तानी सैनिकांना आपल्या फक्त 120 वीर सैनिकांनी ज्या प्रकारे शिकस्त दिली होती, ती घटना जग प्रसिद्ध झाली. यावरून अंदाजा येतो की भारतीय सेनेचा एक एक सैनिक आपल्या देशासाठी किती महत्वाचा आहे ते. आणि त्यांच्या या वीरतेला नमन करत इथे भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी भारतीय सेनेने म्युझियम देखील उभारले. आणि हेच बघण्यासाठी मी जैसलमेरहून 140 किलोमीटर बाईकवर प्रवास करून इथे आलो आहे. एकोणीसशे 71च्या युद्धातील शत्रूंच्या ताफ्यातील काही वाहने व रणगाडी आजही इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. आणि त्यांचे रणगाडे आजही इथे मान खाली घालून उभे आहेत. आणि हे बघून आपल्या भारतीय सेनेबद्दलचे अभिमान आणखीनच वाढते. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही 1971 मधल्या युद्धावर आधारित चित्रपट देखील बघू शकता, तेही मात्र 30 रुपये शुल्क देऊन. इथे कॅन्टीनमध्ये जेवणाची व अल्पोपहाराची सोय देखील करण्यात आली आहे. आणि इथे ही विहीर तुम्ही बघत आहात. या विहिरीमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी विष घालून दूषित करण्याचा प्रयत्न केला होता, की जेणेकरून इथल्या रहिवाशांना व सैनिकांना पाण्याचा थेंब सुद्धा मिळू नये. आणि पाकिस्तानी सैनिक त्यांच्या नामर्दीचा नमुना इथे दाखवण्याचे विसरले नाही, हे या घटनेवरून स्पष्ट होते. असो, नामर्दांच्या फौजेपुढे हा देश कधी न झुकलाय आणि न कधी झुकणार. लोंगेवाल्याला भेट देऊन मी आलोय व्यास छत्री बघायला. जैसलमेर पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण खरंच बघण्यासारखे आहे. इथे तुम्हाला व्यास मुनींची समाधी बघायला मिळेल, तसेच त्यांच्या परिवारातील व इतर लोकांची समाधी देखील इथे बघायला मिळेल. इथे तुम्ही जैसलमेर किल्ल्याचा विहंगम दृश्य देखील बघू शकता, आणि तेही फक्त 50 रुपये प्रवेश शुल्क देऊन. जैसलमेरचा प्रवास मी इथे संपवतो व परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.